गोष्टी तुम्ही करत आहात. तर मला तुझ्याकडनं खूप छान छान माहिती ऐकायची. आज नृत्य दिन आहे, आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाच्या सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. एखाद्या नृत्याचा किंवा नृत्य कलेचा जन्म किंवा त्याचा उगम कसा होतो, म्हणजे कशापासून तो तयार झालेला असावा किंवा त्याची काही उगमाची गोष्ट आहे का? प्रथम सगळ्यांना नृत्य दिनाच्या शुभेच्छा. नृत्याचा जन्माची खरं तर कथा आपल्या नाट्यशास्त्रात अतिशय इंटरेस्टिंग आहे, ज्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की प्रथम खूप असे वेगवेगळे राग, लोभ, द्वेष लोकांमध्ये तयार झाले आणि त्याच्यामधनं विरंगुळा असावा, त्याच्यामधून आपण लांब राहावं म्हणून देवतांनी विनंती केली ब्रह्मांना की काहीतरी तुम्ही असं शोधा की ज्याच्यामुळे सगळ्यांना त्याचा आनंद घेता येईल एखाद्या गोष्टीचा. तर म्हणून ब्रह्मांनी आपल्या 4 वेदांमधनं परिपाक असा गोळा केला आणि नाट्यशास्त्र किंवा नृत्यवेद याची निर्मिती केली आणि भरत मुनींना त्याची जबाबदारी सोपवली की हे तुम्ही वाचा आणि त्याच्यापासून सगळं आपल्या 100 पुत्रांना घेऊन या लोकांचं मनोरंजन करा. आणि त्यांनी ते अतिशय उत्तम रीतीने पार पाडली आणि काही प्रयोग केले. पण ह्यामध्ये असं झालं की दैत्यांना राग आला की आमचं त्रिपुरदाह वगैरे असे प्रयोग केल्यामुळे. तर मग दैत्यांनी पण सांगितलं की नाही आमच्या विरुद्ध असं काही झालं नाही पाहिजे. तर त्यांनी तेच सांगितलं ब्रह्मांनी की ही सगळ्यांची समाविष्ट अशी कला आहे, कोणालाही कमी लेखायची इथे वाव नाही आहे, तर तुम्ही असं करू नका. आणि मग त्यानंतर पुढे जे 100 पुत्र होते ते पृथ्वीवर आले आणि त्यांनी या सगळ्या आपल्या लोकांना ही कला शिकवली आणि असा हळूहळू त्याचा प्रसार झाला आणि नृत्य आपल्यापर्यंत पोचलं. पण त्याच्यात शंकराचं अतिशय महत्त्वाचं योगदान आहे की त्यांनी आपली कला, तांडव आणि लास्य हे दोन्ही भरतमुनींना शिकवलं आणि त्यांच्या ह्या नाट्य प्रयोगामध्ये त्याचा वापर झाला आणि त्यानंतर ते आपल्यापर्यंत पोचलं. कृष्णसुद्धा यामध्ये अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करतो. सो नटवर म्हणून कृष्ण आणि नटराज म्हणून शंकर ही आमची नृत्याची देवस्थानं आहेत. आता नाट्य असं तू म्हणालीस, तर नृत्य अधिक नाट्य म्हणजे नृत्य असं तयार होतं. तर प्रत्येक भावना ह्या नृत्यामधून आपण सांगू शकतो, पण ते शिकवणं म्हणजे ही भावना कशी व्यक्त करायची, हे शिकवण्याची प्रक्रिया कशी असते? खूपच इंटरेस्टिंग असते. कारण आपण शिकणं सोपं असतं की आपल्याला ते आत्मसात करायचं असतं आणि शिकवणं म्हणजे जे आत्मसात केलेलं असतं ते बाहेर, म्हणजे ही आतून बाहेरची प्रक्रिया आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला जे सहज आत्मसात होऊ शकतं ते कदाचित समोरच्या व्यक्तीला होऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्याचे आणखीन बारीक भाग करणं आणि त्याचं जास्तीत जास्त विश्लेषण करून त्यांना पोचवणं आणि त्यातून वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर म्हणजे अगदी 6-7 वर्षापासून ते 60पर्यंतच्या व्यक्तींना शिकवलं जातं आणि त्यांच्या पद्धतीने त्यांना जे पटेल तशा पद्धतीने शिकवणं खूपच चॅलेंजिंग आहे आणि मी ते खूप एन्जॉय करते आहे. या नृत्य शिकवण्याच्या सगळ्या प्रवासामध्ये आता त्यालाही बरीच वर्ष झालेली आहेत, विद्यार्थ्यांच्या मध्ये काही बदल दिसतो का? म्हणजे काही विद्यार्थी आता पूर्वीच्या पेक्षा खूप लवकर शिकतात वगैरे, असं काही तुझ्या अनुभवाला येतं का? माझा अनुभव तसा बऱ्यापैकी आहे. मी आज जवळजवळ 20 वर्ष टीचिंग फील्डमध्ये आहे. पण जसा पिढी बदलत जाते तशी लोकांची मानसिकता तर नक्कीच बदलत जाते. जी अगदी पूर्वापार गुरुकुल पद्धत होती, गुरुग्रही जाऊन तिथे त्यांची सेवा करून पूर्णपणे सान्निध्यात राहून जे आत्मसात केलं जायचं ते अर्थातच वेगळ्या पद्धतीने बाहेर यायचं, त्याला वाव वेगळ्या पद्धतीने मिळायचा आणि ती विद्यार्जन असायचं काही. आणि मग त्याचं हळूहळू कलेमध्ये रूपांतर व्हायचं. इथे काळ बदलला गेला आहे, सगळं फास्ट क्विक सगळ्यांना हवं असतं. त्याच्यामुळे साहजिकच आम्हीही आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये नक्कीच बदल करतो, कारण मुलांना इंटरेस्ट निर्माण व्हावा ही प्रथमतः पायरी असते.
त्यानंतर इंटरेस्ट निर्माण झाल्यावर त्याच्यामधला तो डेडिकेशन, त्याच्यामधलं त्याची मेहनत हळूहळू वाढावी अशी आमची अपेक्षा असते. त्याच्यामुळे त्याच्यासाठी अशा काही आम्हाला गोष्टी कराव्या लागतात की छोटी छोटी गाणी सांगणं किंवा त्याच्यामधल्या गोष्टी सांगणं की ज्याच्यामुळे मुलांना इंटरेस्ट तयार होईल आणि मग त्यानंतर त्यांचं शिक्षण सुकर होईल. पण या नृत्याचे उपचारात्मक सुद्धा उपयोग आहेत ना? हो, म्हणजे आत्ताच्या नृत्याचा उपयोग केला जाऊ शकतो ना? अगदीच म्हणजे हे तर अगदी खूप वर्ष झाली याच्यावर काम आहे आणि आपल्या शास्त्रांमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की अर्थातच हे फिजिकल ॲक्टिव्हिटी आहे, याच्यामध्ये शारीरिक श्रम असतात. त्याच्यामुळे एक काय म्हणतात सध्याच्या भाषेत, मी टेक्निकली खूप व्यवस्थित नाही सांगू शकणार, पण एन्झाईम्स अशीच चवतात की ज्याच्यामुळे आपल्याला पॉझिटिव्हिटी येते आणि सकारात्मकता वाढते. शिवाय अर्थातच एक्सरसाइज आहे ते, त्यामुळे एक अतिशय आनंदात्मक आपल्याला भावना तयार होतात. मानसिक म्हणालात तर अगदी नैराश्यातून सुद्धा बाहेर येता येतं. कालच मी गांधर्वच्या एक्झाम घेतल्या तेव्हा एका मुलगा होता तिकडे आणि तो म्हणाला की मी म्हटलं तू का शिकतोयस एक्झाम आज, त्याचं वय वर्ष 30-32 वगैरे होतं. तर तेव्हा तो म्हणाला की मी कोरोनाच्या काळामध्ये डिप्रेशनमध्ये गेलो होतो, मला अजिबातच आत्मविश्वास वाटत नव्हता आणि मग मी ह्या कलेकडे वळला गेलो. मला माझ्या गुरु मिळाल्या आणि त्यांनी मला ह्याच्यामध्ये गोष्टी शिकवल्या आणि त्या टेक्निकली शिकवल्या. म्हणजे शास्त्रशुद्ध नृत्याची ॲडव्हान्टेज असं आहे की आपल्याला टेक्निक शिकवता येतं, त्यामुळे ते सहजगत्या आत्मसात करता येतं आणि त्याच्यामुळे त्याला त्याच्या नैराश्यातून तो बाहेर आला, तो सकारात्मकते कडे गेला आणि त्याला अतिशय आत्मविश्वास वाटतोय असं तो मला म्हणाला, विच वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. आणि हे माझा हा कालचा अनुभव आहे, पण असे अनेक अनुभव येतात की परत लोक नृत्याकडे येतात आणि त्यांना जो आनंद आहे तो त्याच्यात मिळतो आणि त्यामुळे इतर गोष्टी करायला त्यांना प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे नक्कीच उपचारात्मकता आहे त्याच्यामध्ये आणि हिंदुस्थानी संगीत त्याच्यामध्ये असल्यामुळे संगीताचा देखील तेवढाच त्याला साथ मिळते. अगदी एकंदरच कुठलाही ठेका किंवा कुठलाही ताल हा तितकाच प्रभावी आहे, कारण आपण कुठल्याही वयाचे असलो किंवा आपण कुठेही असलो तरी आपले हात किंवा आपले पाय पटकन ते ताल धरतात किंवा पटकन ठेका धरतात. आत्मविश्वास देणारं म्हणजे नृत्य हे आहेच, पण जागतिक पातळीवर आता भारतीय नृत्याच्या सोबत वेगवेगळे प्रयोग सुद्धा होतात. म्हणजे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं एखादी भावना हे एवढंच त्याचा उद्देश नसून स्वतःच्यासाठीचा आनंद निर्माण करणं हे सुद्धा आता आपल्याला दिसतं. म्हणजे छोट्या पडद्यावरनं आता मला वाटतं नृत्य हे सोशल मीडियावरती आलेलं आहे. आता प्रत्येक ठिकाणी आपल्याला सगळेजण नृत्य करताना दिसतात. म्हणजे ते रील्स बनवणं असो किंवा अति लहान मुलं ते मोठ्या वयापर्यंतचे आजी आजोबा हे आपल्याला नृत्य करताना दिसतात. तर तसं जगाच्या पातळीवरती असे कुठले कुठले प्रयोग होतात, काय सांगता येईल? जगाच्या पातळीवर तर अनेक प्रयोग होत असतात आणि चालूच असतात. त्याच्यामधल्या गोष्टी आपल्या भारतामध्ये सुद्धा भरपूर होत असतात आणि भारतीय नृत्यशैली लोकांपर्यंत पोचावी यासाठी अनेक दिग्गज गुरु प्रयत्नशील आहेत. पद्मविभूषण पंडित बिरजू महाराजजींचं सगळ्यांनाच नाव माहिती आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमधून कथकच्या अनुषंगाने कोरिओग्राफीज केलेल्या आहेत. त्याच्यामुळे जे आपण क्लासिकल डान्स म्हणजे इट इज फॉर क्लासेस न होता ते मासेसपर्यंत पोचवण्याचं त्यांनी काम केलेलं आहे आणि नुसतं मासेस म्हणजे त्यांच्यापर्यंत न जातात त्यांना क्लासिकलकडे कसं आणता यावं, त्यांना ते कसं समजावून द्यावं यासाठी त्यांनी छान त्याच्यामधल्या गोष्टी घेऊन ज्या लोकांना आवडतील त्या घेऊन त्या लोकांपर्यंत पोचवल्या. ज्याचं उत्तम उदाहरण म्हणजे छान छान कवित्व आम्ही करतो कथकमध्ये, ती ददकी बरी मटकी मैं जात लही डगर बीच असं जे देवदासमधलं कवित्व आहे. तर अशा छोट्या छोट्या सुंदर काव्यरचनांमुळे लोक अर्थातच त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात आणि अरे हे कुठून बरं घेतलं असेल, मग त्याचा उगम शोधा आणि मग ते कथकमधनं आलेलं आहे. असं पूर्वी हेमा मालिनीच्या नृत्यांमधून भरतनाट्यम लोकांना कळलंय. तर जगाच्या पातळीवर फ्युजन हल्ली खूप चाललेलं असतं आणि त्याच्यात थिएटर जे बॅले थिएटर आहे त्याच्यामध्ये कथक बरोबर काम केलं जातं. आदिती मंगलदास म्हणून मोठ्या कथकच्या गुरु आहेत, त्या अशा कंटेम्पररी काम करतात.
खूप प्रयोग चालू असतात आणि नवीन नवीन गोष्टींनी जेवढं आपण स्वतःला एक्सप्लोअर करू त्या त्या गोष्टींना आत्मसात करून लोक त्याचे प्रयोग करत असतात. पण मग आता तू जे कविता आता म्हणालीस तर त्याचं आमच्या श्रोत्यांना त्याच्यातलं एखादं कविता ऐकवशील का? नक्कीच. आज नटराज जे आहे, नटराजाचा दिवस आहे असं तर मी म्हणेन. खरं तर हा आजचा दिवस जेन जोर्स नोव्हरे हा फ्रेंच जो नर्तक आहे त्याच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो. पण अर्थातच आज आपण भारतात सादर करताना आपल्या नटराजाच्या स्मरणाने सादर करूया असं म्हणजे साजरा करूया असं मला वाटतं. तर मी काही कविता लिहिते. तर हे नटराज कविता आहे जे मी लिहायचा प्रयत्न केला आहे, ज्याच्यामध्ये अंगहार पण काही आम्ही जे वापरतो त्याचा उल्लेख आहे. दादिन दिंदा दादिन दिंदा दादिन तिंता दादिन दिन दादिन दिंदा दादिन दिंदा तकिट 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 धा नाचत नटराज आज शुद्ध सत्व लेके साथ षडरूपी तांडव संग मुंड माल झुलत अंग पाद भेद चारीकरण अंगहार उठत चरण चाचपुट ताल चलत शब्दों का छंद बन धैत्त धैत्त धान्न धान्न तकिट थुंकिट घिन्नडा देह भान जात हरत आप ही के संघरिज थुन 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 ना 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 थुना कटक डिमिकी डिमिकी डमरुबार धांगड दिंगड मृदंग नाच झिनिकी झिनिकी मंजीर छुनु नुनु नुनु पायलिया ना दिक दिक थो दिक दिक ना दिक दिक थो दिक दिक धिलांग ना दिक दिक थो दिक दिक ना दिक दिक थो दिक दिक धिलांग ना दिक दिक थो दिक दिक ना दिक दिक थो दिक दिक धिलांग 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 धा तिंता ता तिंता ता ता धा. क्या बात है. आमच्या कार्यक्रमामध्येच हे कविता आलं आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्या श्रोत्यांना एकदम नृत्य दिन साजरा करण्याचं स्फुरण आलं. खूप सुंदर. खूप खूप धन्यवाद गायत्री, तू आमच्या कार्यक्रमात सहभागी झालीस त्याबद्दल. आणि इतके छान कवितांनी आपल्या कार्यक्रमात एक वेगळाच रंग भरलायस तू. थँक्यू. मला इथे बोलवल्याबद्दल आणि माझा संवाद सगळ्यांबरोबर करून दिल्याबद्दल आकाशवाणीचे मनःपूर्वक धन्यवाद. नृत्य दिनाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आता आपण जसं का या गायत्रीने आता आपल्याला एक कविता ऐकवलं तसं आपण एक सुंदर गाणंही ऐकूया आणि कार्यक्रमात पुढे जाऊया. 6:52 होत आहेत. FM रेनबोवर तुम्ही ऐकत आहात रेनबो फंडी.